न्यूज, एक पाऊल पुढे। डिजिटल मीडिया संघटना परंडा पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर, शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न। परंडा डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत पत्रकार, यूट्यूबर व सोशल मीडिया प्रतिनिधींना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डिजिटल मीडिया संघटना परंडा यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड शासकीय विश्रामगृह परंडा येथे आयोजित बैठकीत जाहीर करण्यात आली। बैठकीत उपस्थित सदस्यांच्या एकमताने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। यामध्ये नुरजह शेख यांची अध्यक्षपदी, संतोष शिंदे यांची उपाध्यक्षपदी तर धनंजय गोफणे यांची सचिवपदी निवड करण्यात आली। तसेच फारुख शेख, तानाजी घोडके, रणजितकुमार शिंदे, रावसाहेब गायकवाड, अमोल निकाळजे आणि विजय मेहर यांची सदस्य म्हणून निवड जाहीर करण्यात आली। यावेळी डिजिटल माध्यमांची वाढती ताकद, समाजातील विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी माध्यमांची भूमिका, ग्रामीण भागातील समस्या प्रभावीपणे प्रशासनापर्यंत पोहोचविणे तसेच डिजिटल पत्रकारितेतील विश्वासार्हता आणि जबाबदारी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। नवनिर्वाचित अध्यक्ष नुरजह शेख यांनी संघटनेच्या माध्यमातून परंडा तालुक्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रातील सर्व प्रतिनिधींना एकत्र आणून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले। तसेच डिजिटल पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटना सातत्याने कार्यरत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। संघटनेच्या माध्यमातून समाजहिताच्या विषयांना प्राधान्य देत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। डिजिटल मीडिया संघटनेचे नवनिर्वाचित पदाधिकारी: अध्यक्ष नुरजह शेख, उपाध्यक्ष संतोष शिंदे, सचिव धनंजय गोफणे, सदस्य फारुख शेख, तानाजी घोडके, रणजितकुमार शिंदे, रावसाहेब गायकवाड, अमोल निकाळजे, विजय मेहर, अनुराग ठाकूर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नवनियुक्त अध्यक्ष नुरजह शेख, उपाध्यक्ष संतोष शिंदे आणि सचिव धनंजय गोफणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले। या निवडीबद्दल परंडा शहर व तालुक्यातील पत्रकारिता आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। बैठकीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि संघटनेच्या भावी उपक्रमांबाबत प्राथमिक नियोजन करण्यात आले। जनहितार्थ न्यूज, एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।